अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे। या मान्सून सत्रामध्ये विरोधी पक्षाची अवस्था लाचारी दिसत होती। यांचा प्रस्ताव मुद्दाहीन आहे, यांच्या आपसात विरोधाभास आहे। कोण पहिलं बोलणार, कोण दुसरं बोलणार याच्यामध्ये सुद्धा तालमेल नाही। पायऱ्यांवरती आंदोलन करताना सुद्धा हे एकत्रित येत नाही आणि म्हणून यांची अवस्था जर सांगायची असेल प्रस्ताव बोला तो एक कविता बोलकर मैं मेरी बात की शुरुआत करता हूं। अध्यक्ष महोदय, हमें देखकर विरोधी हमसे परेशान होते हैं, हमें देखकर विरोधी हमसे परेशान होते हैं, हमारी कामयाबी को देखकर हैरान होते हैं। कामयाबी से जब हमारे नाम जुड़ते हैं, टकराकर पीछे हमसे ये तूफान मुड़ते हैं। है यकीन हमको खुद पर इतना, हमें देखकर तुम्हारे होश उड़ते हैं, तुम्हारे होश उड़ते हैं। अध्यक्ष महोदय, पुढचं नाव घेऊ का? आपण दयावान आहात। आमचे दोन्ही मंत्री, आमचे सर्व जे अधिकारी, माझे सर्व सहकारी जे आता बसले आहेत, मी त्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि मी मुद्दे सगळंच बोलीन। आज विरोधी पक्ष विकासावर बोलायला घाबरतो आणि म्हणून त्यांच्या प्रस्तावावर कुठलाही मुद्दा दिसत नाही। मी मुंबईचं बोलीन तर आज एअरपोर्टवरून विधान भवनात यायला कोस्टल रोडमुळे वेळ वाचतो, सहज झालाय, पेट्रोल वाचतो आणि 45 मिनिटात आपण इकडे पोहोचतो। अध्यक्ष महोदय, या कोस्टल रोडचा विस्तार आता बांद्रा ते खारदांडा, खारदांडा ते गोरेगाव, गोरेगाव ते माझ्या विधानसभेत चारकोप आणि गोराई ते उत्तन आणि विरार असा प्रवास होणार आहे। यामुळे काय होणार तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती लोकांना 2-2 तास ट्रॅफिकमध्ये जे अडकावं लागतो, हा कोस्टल रोड झाल्यानंतर बोरीवली ते नरिमन पॉइंट आम्ही 45 मिनिटात पोहोचू आणि बोरीवली ते विरार आम्ही 20 मिनिटात पोहोचू। अध्यक्ष महोदय, बोरीवलीतूनच आज कनेक्टिंग लिंक किंवा मिसिंग लिंक बद्दल जी चर्चा करताय त्याचं महत्त्व समजायचं असेल तर बोरीवलीतून ठाण्याला जाण्यासाठी आयदर घोडबंदर रोड किंवा JBLR मार्गे जाण्यासाठी 2-2, 3-3 तास लागतात। पण माझ्या सरकारच्या मुख्यमंत्रींचं मी अभिनंदन करतो, देवेंद्रजींचं, एकनाथ शिंदेजींचं मी अभिनंदन करतो, सुनेत्रा पवारताईंचं मी अभिनंदन करतो की नॅशनल पार्कच्या खालून 2 टनेल जाणार आहे, त्याचं काम सुरू झालं आहे आणि त्यामुळे फायदा काय होणार तर बोरीवली ते ठाणे 20 मिनिटात आणि बोरीवली ते मुलुंड भांडूप 15 मिनिटात आम्ही पोहोचू। लोकांचं वेळ वाचणार, पेट्रोल वाचणार आणि यामुळे पर्यावरणाला सुद्धा फायदा होणार आहे। माझ्या मतदारसंघात CC रोडचं 30 किलोमीटरचं काम कंप्लीट झालंय, मुंबईत जवळपास 770 किलोमीटरचं काम कंप्लीट झालंय। चर्चा तर होते मान्सूनची, पण याच्या आधी मान्सूनची चर्चा व्हायची तर मुंबईच्या खड्ड्यांची चर्चा व्हायची। अध्यक्ष महोदय, कुठल्याही पक्षाच्या नेत्याने मुंबईतल्या खड्ड्याबद्दल सांगितलं नाही, कारण आम्ही सगळे रोड CC रोड बनवले आहेत, म्हणून पुढच्या 20 वर्षापर्यंत मुंबईचे रस्ते हे खड्डे मुक्त असणार आहे आणि सगळ्यांना ट्रॅफिकचा फायदा होणार आहे। माझ्या मतदारसंघात MTNL आणि BSNLची जागा आहे। आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 28 एकरमध्ये अफोर्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट डिक्लेअर केला आहे। चारकोप आहे, गोराई आहे, ओल्ड MHB आहे, CND अंतर्गत तिथे विकास होणार आहे।
स्थानिक लोकांना जास्त जागा भेटेल आणि नवीन लोकांना स्वस्त दरात तिकडे राहता येईल अशी सुविधा उपलब्ध होईल. अध्यक्ष महोदय, नवीन लोक आल्यामुळे सर्वात जास्त लोक आज कुठे येत असतील तर उत्तर मुंबईत येतात, त्यात बोरिवली कांदिवलीमध्ये येत आहेत. एवढी संख्या वाढल्यानंतर अध्यक्ष महोदय 5च मिनिटं माझे झाले आणि आता संपणारच आहे. माझ्यानंतर फक्त एक महोदय बोलणार आहेत, तर थोडं तुम्ही आता एवढं कॉपरेट केलं तर करा. आणि जनसंख्या वाढल्यामुळे पाण्याचं नियोजन ठीक करण्याची आवश्यकता आहे, कारण आत्ता सुद्धा पाण्याची कमतरता आहे. मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली की बोरिवलीच्या मनोरीतून समुद्राचं पाणी गोड करण्याचं काम म्हणजे डिसॅलिनेशनचं काम सुरू झालं आहे. त्याकरता मी सरकारचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे गारगाईचं प्रोजेक्ट सुद्धा सुरू होणार आहे आणि 2029 पर्यंत मुंबईला जी पाण्याची कमतरता आहे ती पूर्ण होईल या दिशेने सरकार विचार करत आहे. महोदय, माझ्या मतदारसंघात 2 गावं आहेत, गोराई आणि मनोरी. ते मुंबई शहरात आहेत, पण अजून सुद्धा तिकडे डीपी फायनल झाला नाही. तिकडे शाळा नाही, तिकडे कॉलेज नाही, तिकडे हॉस्पिटल नाही, तिकडे पोलीस स्टेशन नाही. 8 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. हा डीपी त्वरित फायनल केलं पाहिजे आणि मरीना बीच सारखं मनोरी आणि गोराईचं कोस्टल लाईन हे डेव्हलप करण्याची आवश्यकता आहे. मला विश्वास आहे की सरकार याकडे लक्ष घालेल. जे गावातली लोक आहेत, मुंबईत कोणी इलिगल कब्जा केला, 2011च्या आधीची झोपडपट्टी असेल तर आपण त्यांना 300 स्क्वेअर फूट जागा देतो अध्यक्ष महोदय. पण जे मूल मुंबईकर आहेत, गावकरी आहेत, गावठणची लोक आहेत, त्यांना जर आपलं घर बांधायचं असेल तर 1962च्या आधीचा पुरावा मागितला जातो. म्हणून हे अन्यायकारक आहे. ही डेटम लाईन वाढवली पाहिजे आणि त्यांना सुद्धा 2011 पर्यंत संरक्षण दिलं पाहिजे अशी मी सरकारकडे मागणी करतो. माझ्या मतदारसंघात 32 तलाव आहेत आणि सरकारच्या अमृत सरोवर योजनेअंतर्गत यांचा विकास करणे, हे जे नॅचरल जलस्रोत आहेत त्यांचा विकास करणे गरजेचे आहे. मला विश्वास आहे सरकार याकडे लक्ष घालेल. महोदय, मागच्या 6 महिन्यात लोकल ट्रेनमध्ये मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल ट्रेन आहे, वेस्टर्न रेल्वेमध्ये प्रवास करताना 2 लोकांची हत्या झाली. हे दुर्दैवी आहे, दुर्भाग्यपूर्ण आहे आणि म्हणून हे जर थांबवायचं असेल तर मुंबईच्या सर्व लोकलला AC करण्याची आवश्यकता आहे. दरवाजे बंद झाले तर असे भांडण होणार नाही आणि म्हणून हे जे काम आहे ते जलद गतीने झालं पाहिजे अशी माझी विनंती आहे. मेट्रोच्या तर्जवरती लोकल ट्रेनच्या प्रवाशांची बॅगची सुद्धा चेकअप करणे गरजेचे आहे, ज्यामुळे असे प्रकार याच्या पुढे होणार नाही. महोदय, आम्ही नवी मुंबईत तर एअरपोर्ट बांधलाय, आता पालघरमध्ये 3रा एअरपोर्ट सुद्धा बांधणार आहोत. हे आमच्या विरोधी पक्षाच्या लोकांना दिसत नाही. अध्यक्ष महोदय, सुप्रीम कोर्टने सांगितलंय राईट टू वॉक ऑन फुटपाथ इज अ फंडामेंटल राईट. आणि असं असताना सुद्धा मुंबईचे सर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेर अनधिकृत हॉकर्सचा कब्जा आहे. सुप्रीम कोर्टचा निर्देश आहे, हायकोर्टचा निर्देश आहे की रेल्वे स्टेशन पासून 150 मीटर पर्यंत एन्क्रोचमेंट फ्री असलं पाहिजे. आता आपण QR कोड देतोय. शासनाने त्वरित रेल्वे स्टेशन ते 150 मीटर हॉस्पिटल, देवालय, प्लेग्राऊंड हे अतिक्रमण मुक्त केलं पाहिजे, ज्यामुळे फुटपाथवरती लोकांना चालायला जागा भेटेल. अध्यक्ष महोदय, ड्रग्स, दारू, गुटखा ज्याप्रमाणे ओपनली अवेलेबल आहे त्याच्यावरती सक्ती गरजेचे आहे. मँग्रोव्ज, माझ्याकडे मँग्रोवची विपुलता आहे, पण अनेक माफिया मँग्रोवची कत्ल करून तिकडे एन्क्रोचमेंट करत आहेत आणि वारंवार बोलून सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही. या माफियांवरती, भूमाफियांवरती कारवाई करणे गरजेचे आहे. महोदय, ईज ऑफ डुईंगचा आपण उल्लेख करतो. हे जे रजिस्ट्रेशन ऑफिस आहे, जिथे आपण आपल्या प्रॉपर्टीचं रजिस्ट्रेशन करतो, जिथे लाखो करोडो रुपये आपण सरकारला देतो, त्या ऑफिसमध्ये दुर्दशा आहे. तिकडे टॉयलेटची व्यवस्था नाही आहे. हे ऑफिस ॲडव्हान्स केलं पाहिजे, मॉडर्न केले पाहिजे. तिकडे लोकांना मूलभूत सुविधा भेटली पाहिजे आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ज्या बाकीच्या डॉक्युमेंट्स आहेत, मग आधार कार्ड असेल, लाईटचं बिल असेल, पाण्याचं बिल असेल, मेंटेनन्स बिल असेल, 1 महिन्याच्या आत रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ऑटोमॅटिक त्याच्यावरती माणसाचं नाव ट्रान्सफर झालं पाहिजे. हे गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय,
शेवटचा मुद्दा बोलतो आणि आपलं संपवतो. एज्युकेशनवरती भरपूर चर्चा झाली. प्रत्येकाला वाटतं आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, आपला मुलगा इंजिनियर झाला पाहिजे. आणि यासाठी इंटिग्रेटेड कोर्सचं एक देखावा अनेक क्लासेसच्या माध्यमातून केलं जातं. मोठमोठी ॲडव्हर्टायझिंग केली जाते. टीचर व्हायचं असेल तर अनेक निकष आहेत. सरकारी शाळेमध्ये कॉलेजमध्ये टीचर व्हायचं असेल तर तुम्हाला क्वालिफिकेशन लागतो. पण या क्लासेसमध्ये शिकवायला कुठलंही बंधन नाही. इंटिग्रेटेडमध्ये लाखो रुपये द्या आणि फसा. माझी सरकारद्वारे मागणी आहे की हे इंटिग्रेटेड सिस्टम बंद केलं पाहिजे. मला विश्वास आहे हा भ्रष्टाचार बंद होईल आणि युवकांना योग्य न्याय, योग्य शिक्षण त्यांच्याच शाळेत, त्यांच्याच कॉलेजमध्ये भेटेल. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. 3:28 झाली आहेत. आपण धन्यवाद. सगळ्यांनी मला ऐकलं. धन्यवाद. मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक महेश आभार सावंत. व्यक्त करतो.